वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा. शेतकऱ्यांना न्याय द्या. चंदगड तहसीलवर संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा. चंदगड तालुक्यातील वाढत्या वन्यप्राणी उपद्रवामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व नागरिकांनी आज चंदगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. यावेळी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यापूर्वीही वन्यप्राणी समस्येबाबत सविस्तर निवेदन शासनाला देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप ठोस आणि परिणामकारक कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की चंदगड तालुक्यात सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण करत आहे. गावांच्या परिसरात आणि शेतीजवळ बिबटे दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय रानडुक्कर, गवे म्हणजे रेडे यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण हंगामी पिके उद्ध्वस्त झाली असून त्यामुळे आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक ठरत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांकडे सविस्तर निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. संबंधित निवेदनाची दखल घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. निवेदनांपुरतेच आश्वासन मिळते, पण जमिनीवर उपाय दिसत नाहीत, असा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला. मोर्चादरम्यान वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही ठिकाणी तक्रारी देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. वन्यप्राणी हाकलण्यासाठी किंवा पकडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित व योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सादर केले. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 22 एप्रिल 2026 रोजी चंदगड येथे वन्यप्राणी समस्येवर सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आमच्या जीविताचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे, तो सोडवला नाही तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, भरमान्ना गावडे, प्राध्यापक NS पाटील, शंकर मनवाडकर, कृष्णा पाटील, चंद्रशेखर गावडे, विष्णू गावडे, जगन्नाथ हुलजी, अनिल सुरुतकर, सुखदेव शहापूरकर, महादेव प्रसादे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.